नमस्कार मंडळी. मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. संध्याकाळच्या चहाच्या वेळी काहीतरी गोड खायचं असेल किंवा मुलांच्या छोट्या भुकेसाठी काहीतरी झटपट बनवायचं असेल, तर आज आपण करणार आहोत अतिशय मऊ आणि लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा रवा केक. विशेष म्हणजे हा जो केक आहे तो बनवण्यासाठी ना आपल्याला अंड्यांची गरज आहे ना ओव्हनची. घरच्या साहित्यात अगदी सोप्या पद्धतीनं कढईमध्ये हा केक आपण बेक करणार आहोत. केक बनवायला अगदी सोप्पा आहे. व्हिडिओ बघता बघता सुद्धा तुम्ही हा केक माझ्यासोबत करू शकता. सगळ्यात आधी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली आहे अर्धा कप साखर. आता जर का तुम्हाला थोडंसं कमी गोड आवडत असेल तर साखर अजून थोडीशी कमी घातली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धा कप दही. केक करताना खूप जास्त आंबट दही वापरायचं नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये घातलं अर्धा कप दूध. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही आणि दूध अगदी फ्रीजमधून काढल्या काढल्या थंडगार असं वापरायचं नाही आहे, तर रूम टेम्परेचरला आलेलं हे साहित्य असावं. त्यानंतर मिक्सरवर खूप जास्त वेळ याला फिरवायचं नाही आहे. एकदा दोनदा फक्त मिक्स होईल इतपत फिरवून घ्या. जास्त वेळ जर का फिरवलं तर दह्याचं लोणी बनायला सुरुवात होते. आता याच्यामध्ये घातलं आहे पाव कप साजूक तूप. तूप जे आहे ते पातळ करून मगच मोजून घालायचं आहे. साजूक तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता. नेहमीचं आपलं कुकिंग ऑइल वापरलं तरीसुद्धा चालतं. हे एकदा याच्यामध्ये घातल्यानंतर फक्त एकदा दोनदा फिरवायचं. याप्रमाणे हे असं आपलं मिश्रण जे ते तयार आहे. आता या ठिकाणी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. बॉम्बे रवा किंवा MP रवा, जो सगळ्यात बारीक असतो तो रवाच केक करण्यासाठी वापरायचा. त्यानंतर बेकरीमध्ये जेव्हा रवा केक करतात तेव्हा याच्यामध्ये थोडासा मैदा बाइंडिंगसाठी घातलेला असतो. पण या ठिकाणी आपण मैदा वापरणार नाही आहोत, तर त्याच्याऐवजी 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ याच्यामध्ये घातलं. आता हे जे गव्हाचं पीठ आहे ते व्यवस्थित आधी रव्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग पिठाच्या गाठी होणार नाहीत. हे बघा, याच्या गाठी फोडून हे असं रव्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतरच याच्यामध्ये जे दही दूध तुपाचं आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना, ते थोडं थोडं घालायचं. थोडं थोडं घालून याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत अशा पद्धतीनं याला व्यवस्थित एकसारखं फेटून घ्या. हे बघा, आता याच्यामध्ये बाकी साखर वगैरे काही घालायची गरज नाही. सगळं आपण एकत्रच याच्यामध्ये घातलेलं आहे. रव्याच्या गाठी काढून झाल्या की 15 ते 20 मिनिटं हा जो रवा आहे तो भिजू द्यायचा. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. तर या ठिकाणी केकचा मोल्ड घेतलेला आहे. 1 कप रव्याचाच केक आपण करतोय, त्याच्यामुळे कोणताही सगळ्यात छोट्या आकाराचा मोल्ड तुम्ही याकरता वापरू शकता. मी या ठिकाणी हा असा आयताकृती लोफ मोल्ड घेतलेला आहे. पण गोलाकार किंवा चौकोनी मोल्डमध्ये देखील तुम्ही केक करून घेऊ शकता. सगळ्यात आधी याला थोडंसं साजूक तूप असं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. विशेषतः जे काठ आहेत त्यांना व्यवस्थित तूप लागलं पाहिजे. त्यानंतर याच्यावर थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा भुरभुरायचा. आता सगळीकडे पसरून हे जे पीठ आहे ते असं व्यवस्थित एकसारखं तुपाला लावून घ्या. हे बघा, पिठाचं एक कोटिंग या भांड्याला आतून असं व्यवस्थित सगळीकडे आलं पाहिजे. त्यानंतर हे असं भांडं आपटून जादाचं जे पीठ आहे ते झटकून काढून टाकायचं. याप्रमाणे आपलं केकचं भांडं जे आहे ते तयार आहे. आता हा जो केक आहे तो आपण कढईमध्ये बेक करतोय, तर यासाठीची जी कढई आहे ती जाड आणि मोठी असावी. व्यवस्थित खोलगट पसरट अशी कढई हवी, जेणेकरून याच्यामध्ये केकचं भांडं व्यवस्थित बसेल. शक्यतो ॲल्युमिनियमची कढई याकरता वापरा. उष्णता व्यवस्थित एकसारखी मिळते. केकच्या तळाशी थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर भांड्याला उंची येण्यासाठी याच्यामध्ये हे असं स्टँड ठेवलं. हे बघा, हे जे भांडं आहे ते व्यवस्थित याच्यामध्ये मावलं पाहिजे, बसलं पाहिजे. कढईला चिकटता कामा नये. त्यानंतर कढई पूर्णपणे झाकली जाईल असं झाकण किंवा एखादं मोठं ताट याच्यावर ठेवायचं आहे. केकचं भांडं काढून घेतलं आहे आणि कढई 5 मिनिटं प्रीहीट करून घ्यायची आहे मध्यम आचेवर. रवा भिजला की पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. छोट्या मोठ्या गाठी राहिल्या असतील तर त्या काढून घ्यायच्या. आणि सगळ्यात शेवटी केक फुगण्यासाठी, आतून छान लुसलुशीत होण्यासाठी याच्यामध्ये घालायची आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर. त्यानंतर पाव टीस्पूनच्या निम्मी म्हणजे 1/8 टीस्पून बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा. तसेच 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स किंवा तुमच्या आवडीचा इसेन्स याच्यामध्ये घालू शकता. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व्यवस्थित एकसारखा मिक्स करून घ्यायचा. एकाच दिशेनं याला गोल फेटून घ्या.
एकदा का बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घातला की याला खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, फटाफट हे करायचं. आणि मग केकच्या भांड्यामध्ये याला असं काढून घेतलं. हे बघा तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते खूप जास्तही घट्ट नाही आहे आणि अगदी पातळही नाही आहे. हे जे पीठ आहे ना ते असं रिबनप्रमाणे पडलं पाहिजे, इतपत याची कन्सिस्टन्सी हवी. त्यानंतर आता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित भांड्यामध्ये एकसारखं पसरण्यासाठी भांडं असं थोडंसं आपटून घ्यायचं. खूप जास्त करायची गरज नाही. त्यानंतर याच्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुक्या मेव्याचे काप घालू शकता किंवा टुटी फ्रुटी घालू शकता. कढई गरम झालेली असते, काळजीपूर्वक झाकण काढायचं. त्यानंतर अगदी तापलेली कढई असते त्याच्यामुळं काळजीपूर्वक कढईला टच न करता हे जे केकचं भांडं आहे ते असं कढईमध्ये ठेवलं, झाकण ठेवायचं. झाकण जर का हलकं असेल तर याच्यावर एखादी जड वस्तू तुम्ही ठेवू शकता. सुरुवातीला 10 मिनिटे गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि नंतर 30 मिनिटे गॅस कमी करून मंद आचेवर याला बेक करून घ्या. एकूण 35 ते 40 मिनिटं केक बेक होण्यासाठी लागतात. पण 35 मिनिटं अजिबात झाकण उघडायचं नाही. त्यानंतर हवं तर तुम्ही एकदा झाकण उघडून चेक करू शकता. हे बघा कढई जाड होती त्याच्यामुळे 40 मिनिटानंतर झाकण उघडलं. हे बघा कडा ज्या आहेत त्या मस्त अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत. मध्यभागी केक कच्चा तर राहिला नाही ना ते एकदा चेक करून घेऊ. त्याकरता धारदार सुरीनं किंवा एखाद्या टूथपिकनं असं आत चेक करून घ्यायचं. याला पीठ लागलेलं नाही आहे याचाच अर्थ केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता हा जो केक आहे तो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मोल्डमधून काढायचा आहे, त्याच्या आधी काढायचा नाही. हे बघा थंड झाल्यानंतर हा असा प्लेटमध्ये काढून घेतला. रंग देखील अगदी सुरेख असा आलेला आहे, मस्त खरपूस असा भाजला गेलेला आहे. थंड झाल्यानंतरच याच्या स्लाईस तुम्ही करून घेऊ शकता. अगदी मस्त लुसलुशीत असा केक झालेला आहे, आतून मस्त ओलसरही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे रव्याचा आहे. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये कुठलाही प्रकारे मैदा वगैरे वापरलेला नाही आहे. शिवाय आपण घरी करतो आहे त्याच्यामुळं तुपातच केलेला केक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा केक नक्की आवडेल. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.